MMR क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई वडोदरा एक्सप्रेसवेच्या मुंबई प्रवेशद्वाराची प्रत्यक्ष पाहणी केली। हा एक्सप्रेसवे राज्याच्या वाहतूक व्यवस्थेसाठी मैलाचा दगड ठरला असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। मुंबई वडोदरा एक्सप्रेसवेच्या मुंबई प्रवेशद्वाराची पाहणी करताना फडणवीस यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला। हा एक्सप्रेसवे राज्यासाठी एक मोठी कनेक्टिव्हिटी निर्माण करणारा प्रकल्प ठरणार आहे। विशेषतः ठाणे आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून मोठ्या प्रमाणात सुटका होईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले। याशिवाय शेजारील गुजरात राज्यातून मुंबईकडे येणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्त्यांवर निर्माण होणारा ताण आणि कोंडी देखील या नव्या मार्गिकेमुळे लक्षणीयरित्या कमी होईल। प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की एक्सप्रेसवेचे मुख्य काम आता पूर्ण झाले असून केवळ काही किरकोळ कामे अद्याप शिल्लक आहेत। ही उर्वरित सर्व कामे आगामी नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत। त्यानंतर हा भव्य एक्सप्रेसवे पूर्ण क्षमतेने सर्वसामान्यांच्या वाहतुकीसाठी खुला होईल। या नव्या एक्सप्रेसवेमुळे केवळ मुंबई गुजरात प्रवासच वेगवान होणार नाही, तर ठाणे विभागातील रोजच्या ट्रॅफिक जाममधून प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल। नोव्हेंबरमध्ये हा मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर मुंबईच्या विकासाला आणखी एक नवा वेग मिळेल, यात शंका नाही। सगळा दौरा संपवून मी आता या ठिकाणी हा जो राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून जो रस्ता होतोय की ज्याच्यामुळे एक मोठी कनेक्टिव्हिटी पालघरपासून आमणेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे, तो बघण्याकरता आलेलो आहे। हा रोड असेल, विरार अलिबाग कॉरिडॉर असेल आणि याला तयार होणारे जे काही वेगवेगळे स्पर्स आहेत, याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक कंजेशन संपेल, वेगाने ट्रॅफिक जाऊ शकेल आणि विशेषतः जे काही पुढे ठाणे जिल्ह्यामध्ये जे काही कंजेशन होतं ते देखील आपल्याला संपवता येईल आणि विशेषतः जो ट्रकचा ट्रॅफिक आहे, जो सगळा आता शहराच्या आतून जातो, तो देखील आपल्याला बाहेरून काढता येईल। त्यामुळे आता त्याचा आढावा घेतला आहे, काम चांगलं चाललेलं आहे, वेगानं चाललेलं आहे आणि लवकरच ते समाप्त होईल आणि त्यातनं मोठा दिलासा प्राप्त होईल। त्यांनी आता सांगितलेलं आहे की एका ब्रिजचंच काम त्यांचं बाकी आहे, ते नोव्हेंबरपर्यंत त्या ब्रिजचं काम संपवणार।